गोदावरी नदीपात्रामध्ये एक कार बुडालेली आहे आणि गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते। नदीपात्रामध्ये सध्या जी कार अडकलेली आहे ती बाहेर काढण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। नाशिकच्या गोदावरी नदीपात्रामध्ये एक कार बुडालेली आहे। ही कार बाहेर काढण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि कार नदीमध्ये सध्या बुडालेली आहे। तिथे उपस्थित प्रशासन ही कार बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। आणखी माहिती जाणून घेऊया। योगेश, ही कार या पाण्यामध्ये बुडालेली दिसतीये, काय नेमकं या संदर्भातले तपशील काय? खरं म्हणजे आज सकाळपासून नाशिक शहरामध्ये पावसाने जोरदार जडी मारलेली। आपण या ठिकाणी जर बघितलं तर सकाळी 6 तासामध्ये आतापर्यंत 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि 11 साडे 11 वाजेपासून तर 2:30 वाजेपर्यंत जवळजवळ 56 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे। अजूनही पाऊस सुरू आहे। यामुळे गोदावरीच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मोठ्या नद्या आहेत यातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। खरं म्हणजे गोदावरीमध्ये गंगापूर धरणातून पाणी सोडल्याशिवाय पूर त्या प्रमाणात येत नाही, मात्र केवळ वेगवेगळ्या नद्यांमधून नाल्यांमधून हे पाणी येत असल्यामुळे नाशिक गोदावरी परिसरातल्या रामकुंड परिसराला पूरसदृश परिस्थिती आपल्याला दिसून येते आहे आणि त्यामुळे या ठिकाणी काही वाहनं जी अचानकपणे अडकलेली होती, पर्यटकांची काही वाहनं होती, भाविक पूजाविधीसाठी सकाळी आले होते, ते वाहनं काढू शकले नाही। त्यामुळे यातलं एक कार अडकलेली आपल्याला दिसून येते। काही आजूबाजूच्या ज्या टपऱ्या होत्या किंवा सराफ बाजाराच्या परिसरातली जी काही दुकानं होती ती दुकानं काढून घेण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले। एकूण हीच परिस्थिती आपल्याला इगतपुरी तालुक्यात दिसते। इगतपुरी तालुक्यात प्रचंड पाऊस सुरू असल्यामुळे दारणा नदीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आलाय आणि दारणा नदी घाटच्या गावांना आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अगदी योगेश, या दृश्यांबद्दल आणखी माहिती सविस्तर हवी आहे। ही कार नेमकी जी अडकलेली, काय हा पार्किंग एरिया होता का? कारण त्याच्यावरून आता त्या कारवरून सुद्धा पाणी वाहते आणि पाण्याचा जो प्रवाह आहे तो अत्यंत वेगवान आहे। कारला कसंबसं दोरखंडांनी बांधून तिथे ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि काही कर्मचारी आहेत जी ही कार बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात। काय नेमका हा स्पॉट आहे, कशी काय कार त्या ठिकाणी पोहोचली? पंचवटी परिसरामध्ये रामकुंड परिसर हा संपूर्ण पूजाविधींचा परिसर या ठिकाणी आहे। 25हून अधिक मंदिरं या परिसरामध्ये आहेत। छोटे मोठ्या मंदिरांमध्ये अनेक लोक या ठिकाणी जात असतात। यावेळी आजूबाजूला मोठा पार्किंग कार दुचाकी लोक लावत असतात। त्याचबरोबर थोडंसं आपण जर पुढे गेलो रामकुंड परिसराच्या पुढे तर त्या ठिकाणी बाजाराचा परिसर आहे, सराफ बाजार, त्याचबरोबर इतर जे व्यापारी पेठ आहे ती जुन्या नाशिकची व्यापारी पेठ त्या ठिकाणी आहे। त्यामुळे अनेक दुकानदार किंवा येणारे ग्राहक हे नदीपात्राच्या बाजूला आपल्या गाड्या लावून जात असतात। त्यातलाच ही एक गाडी या ठिकाणी आहे जी कोणीतरी लावून गेलेलं होतं आणि तो नंतर आपल्या कामासाठी निघून गेला, त्यामुळे ती गाडी निघाली नाही आणि अचानक पाऊस वाढला, पाण्याची पातळी वाढली गोदावरीची आणि त्यामुळे ही पुरामध्ये कार अडकली। त्यामुळे ही कार पुन्हा पुढे वाहून जाऊ नये या दृष्टिकोनातून ही कार बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय दोरखंडाच्या साह्यानं आणि तिला बाजूलाच ठेवण्याचा प्रयत्न हा शर्थीनं या ठिकाणी केला जातोय। अगदी कितपत शक्यता योगेशवरती ही कार बाहेर निघण्याचं, कारण या ठिकाणी बहुधा ती रुतली असल्याचं सुद्धा दिसतं आहे, म्हणूनच ती एका जागी थांबू नये, ती पुढे वाहून जात नाही, अर्थात दोरखंडाने बांधलेले सुद्धा आहे आणि या कारमध्ये कोणी निश्चितच नसावा असं सुद्धा एकंदरीत दिसतं आहे। काय या संदर्भात काही माहिती? नक्कीच, कारण की ही पार्किंग केलेली कार आहे आणि ती कार या ठिकाणी आपल्याला पुराच्या वर तरंगताना दिसते। ही जर कार पुढे वाहून गेली तर पुढे मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे आहेत आणि त्यामुळे कार खराब होऊ शकते किंवा पूर्णपणे त्यामध्ये त्या कारचं डॅमेज होऊ शकतं। या दृष्टिकोनातून ही कार बांधून ठेवण्यात आलेली आहे। ती आपल्याला तरंगताना दिसते। तिचे काच सुद्धा पूर्णपणे बंद आहेत। या कारमध्ये कुणीही नाही, पाणीही सुदैवाने या कारमध्ये अजून गेलेलं नाही, त्यामुळे ही कार सध्या तरी वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे। पावसाचा जोर थांबला की पूर सुद्धा कमी होईल आणि पर्यायानं ती कार आपल्याला बाजूला काढता येईल या दृष्टिकोनातून परिसरातली लोक प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। जर आपण बघितलं याच परिसरामध्ये 25हून अधिक मंदिरं आहेत। ही मंदिरं सुद्धा पाण्याखाली बहुतांशी गेलेली आहेत। पाण्याची पातळी वाढताना दिसते। जोपर्यंत पाण्याची पातळी वाढत राहील तोपर्यंत आजूबाजूच्या परिसरात धोका संभवतो। या दृष्टिकोनातून सर्व लोकांना, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना या ठिकाणी येऊ नये असं म्हणण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर दर बुधवारी याच परिसरामध्ये मोठा बाजार हा भरत असतो। गेल्या 40-50 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे। तो बाजार सुद्धा आता होऊ शकत नाही। बुधवारी हा बाजार या ठिकाणी होत असतो, त्यामुळे आता या परिसरात कोणीही बाजार लावू नये किंवा कुठल्याही दुकानदारांनी येऊ नये असं आवाहन
महापालिकेतर्फे करण्यात आलं. अगदी योगेश, कारची दृश्य आपण सातत्यानं झी24 तासवर सध्या दाखवतोय, कारण ही कार बाहेर काढण्यासाठी तिथले काही कर्मचारी आहेत, काही स्थानिक असावेत बहुधा, त्यांचे हे सगळे प्रयत्न चालू आहेत. मात्र पाण्याचा जो प्रवाह आहे तो प्रचंड वेगवान दिसतो आहे, फ्लो जो आहे तो अत्यंत तीव्र दिसतोय. त्याच्यामुळे कितपत शक्यता आहे ही कार बाहेर निघण्याची, काही शक्यता सध्या तरी दिसते का? कारण पावसाचा जोर नाशिक संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आपण मघाशीच प्रेक्षकांना सुद्धा सांगितलेलं होतं. काय एकंदरीत शक्यता आहे? अनुभव नाशिक शहरामध्येच नाही तर नाशिकच्या पूर्ण पूर्व भागामध्ये, जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सकाळपासून हा पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसते. वर दारणा धरण सुद्धा निम्मे भरले आणि तिथून सुद्धा पाण्याचा विसर्ग थोड्या वेळात केला जाण्याची शक्यता आहे. दारणा नदीतलं सर्व पाणी हे गोदावरीमध्ये येत असतं आणि त्यामुळे गोदावरीचा पण प्रवाह आपला पुढे नांदुरबार परिसरामध्ये वाढताना दिसतो. आता जो आपण ही जागा बघतो आहोत ही नाशिक शहरातल्या रामकुंड परिसरातली जागा आहे, ज्या ठिकाणी अस्थि विसर्जन करण्यासाठी अनेक भाविक दररोज सकाळी पहाटे या ठिकाणी येतात. आपली वाहनं आजूबाजूच्या शहरांमधून किंवा जिल्ह्यातून तिथं लावतात, पार्किंग करतात. त्याचबरोबर जी काही हा पूर अचानक येईल, अचानक आल्यामुळे किंवा अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कुठलंही अलर्ट हा आधी दिलेला नव्हता आणि त्यामुळे लोकांना माहित नव्हतं. त्यामुळे वाहनं काढून घेण्यात आलेली नव्हती आणि अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपल्याला ही कार आता इथं अडकलेली दिसते. हे जे सर्व आपल्याला स्वयंसेवक दिसत आहेत कार काढताना, हे संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातले नागरिक आहेत. दर पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे इथल्या आजूबाजूच्या किनाऱ्यावरच्या सर्व लोकांना या परिस्थितीची कल्पना असते. अशा पूरस्थितीमध्ये काय करायचं हे सुद्धा त्यांना माहिती असतं आणि त्याची तयारी सुद्धा त्यांनी करून ठेवलेली असते. व्यावसायिक पूर ओसरल्यानंतर पुन्हा आपली दुकानं थाटतात, पूर येण्याच्या परिस्थितीमध्ये पुन्हा आपली दुकानं काढून घेतात. त्यामुळे हे किनाऱ्यावरच्या सर्व लोकांसाठी नित्याचं आहे. त्या पद्धतीने ही सर्व लोक आपल्याला काम करतात. अगदी योगेश, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. हा नेमका काय भाग आहे आपण सांगितलं. सागर गायकवाड आपले प्रतिनिधी आता त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया काही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि कार काढण्यासाठी या पाण्यामधून बाहेर ही गाडी काढण्यासाठी जे शर्थीचा प्रयत्न सुरू आहे, सागरकडून आणखी माहिती जाणून घेऊया. सागर, काय नेमके सध्याचे तपशील आहे? ती कार पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं दिसतंय, बाहेर निघताना दिसत नाहीये, काय हे सगळे प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच मी आज ज्या ठिकाणी ही गाडी अडकली आहे त्याच ठिकाणी आहे. मी कॅमेरामन बबनला विनंती करतो की ही गाडी दाखवावी त्यांनी. ही कार जी आहे ही स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्या वतीने काढण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर नाशिक शहर परिसरामध्ये पहाटेपासून पावसाचा जो जोर आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलाय. सकाळच्या सुमारास आपण ज्यावेळी ही बातमी केली त्यावेळेस पाणी वाढलेलं नव्हतं, गोदावरी पाणी पातळीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली नव्हती. मात्र गेल्या अर्धा तासामध्येच पावसाचा जो जोर आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला आणि गोदावरी नदी पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या ठिकाणी जे आहेत या पर्यटक जे बाहेरगावावरून राज्यातून येतात ते या ठिकाणी गाडी पार्क करतात आणि नंतर आपले जे विधी असतील किंवा दर्शन असतील या ठिकाणी ते घेण्यासाठी जात असतात. मात्र अचानक पाणी पातळीत वाढ झाली आणि या पर्यटकांची जी गाडी आहे ती या ठिकाणी अडकल्याची आपल्याला पाहायला मिळते. हे स्थानिक जे इथे जर दृश्यांमध्ये जर बघितलं तर दोरीच्या साह्याने ही जी कार आहे ती बांधून ठेवण्यात आलेली आहे. हा जो पाण्याचा फोर्स जर मोठ्या प्रमाणात वाढला तर ही कार या पाण्याच्या फोर्स बरोबरच पुढे निघून जाईल. यामुळे ही जी कार आहे ती पुढच्या बाजूला निघून जाईल. याचा अनर्थ टाळण्यासाठी जी आहेत ही गाडी पुढे जाऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांकडून ही गाडी जी आहे ती बांधण्यात आलेली आहे. आणि या दृश्यांमध्ये जर बघितलं तर फक्त वरचा जो भाग आहे तोच फक्त या गाडीमध्ये दिसतोय. हा पूर्ण जी गाडी आहे ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि ह्या ज्या स्थानिक नागरिकांकडून जी आहे ती ही गाडी दोरीच्या साह्याने बांधून ठेवण्यात आलेली आहे. खरं तर हा जो पूर्ण परिसर आहे हा पार्किंगचा भाग आहे. या ठिकाणी अनेक नागरिक बाहेर गावावरून येतात, त्या ठिकाणी गाडी लावतात आणि मग दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. ज्यावेळी पाऊस येतो त्याच वेळी या ठिकाणी पाण्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि नेहमीप्रमाणेच ह्या वर्षी देखील पाण्याचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आता जी कार आहे ती अडकलेली आहे. आता स्थानिक प्रशासन आहे ते या ठिकाणी थोड्या वेळात पोहोचतील. ही कार कशा पद्धतीने काढण्यात येतील हे आता पाहावं लागणार आहे. मात्र या ठिकाणी आता ही जी कार आहे ती पूर्णतः अडकलेली आहे.
स्थानिक नागरिकांनी ही जी कार आहे ती दोरीच्या साह्याने बांधून ठेवल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। सागर, तुम्ही आता सांगितलं की पार्किंगचा हा सगळा भाग आहे, या ठिकाणी काही दुचाकी सुद्धा लागली असण्याची शक्यता आहे, तर त्या संदर्भातली काही परिस्थिती कळती का? कारण ही कार आहे ती दिसती आहे, मात्र दुचाकी अनेक वाहून गेलेल्या असू शकतात किंवा त्या त्याच ठिकाणी पाण्यामध्ये खाली रुतून बसलेल्या असू शकतात, काय या संदर्भातली काही माहिती कळते? नक्कीच हा जो सगळा परिसर आहे हा पूर्णतः पार्किंगचा परिसर आहे। ज्यावेळी हे जे नागरिक येतात, जे चारचाकी त्यांचे वाहन असतात, सगळे बाहेर राज्यातून येतात, त्यांना ह्या ठिकाणाची परिस्थिती जी आहे ती माहिती नसते, त्यामुळे हे गाडी पार्क करून दर्शनासाठी निघून जातात। पण जे दुचाकी वाहनधारक आहेत त्यांना हे आजूबाजूलाच राहणारे असल्या कारणामुळे त्यांना ह्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर ही जी दुचाकी आहे ते लगेच काढून घेतात। असं मात्र यात काही सांगता येऊ शकत नाही। या ठिकाणी लागणाऱ्या ज्या दुचाकी असेल त्या ह्या पाण्याबरोबरच वाहून गेल्या असतील। अजून आजूबाजूच्या नागरिकांना याबाबत विचारलं असत, त्या त्यांनी याबाबत अजून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली आपल्याला पाहायला दिलेली नाहीये। मात्र ह्या दुचाकी वाहून गेल्या असतील असं आपल्याला शक्यता आहे ती वर्तवण्यात येऊ शकते। हा जो पार्किंग परिसर आहे या पार्किंग मध्ये नेहमी गाडी लावली जाते आणि या ठिकाणी ही जी चारचाकी वाहन जे अडकलेलं आहे अगदी सागर, त्यामुळे आता ही कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न तर सुरू आहे, मात्र जोपर्यंत पाण्याचा प्रवाह कमी होत नाही तोपर्यंत कार बाहेर निघता येणं सध्या तरी अशक्य दिसते। अर्थात प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद सागर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।